तर अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा अशा पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा खळखळाट पाहायला मिळतोय। पेट्रोल पंपावर पेट्रोलच नसल्याने नागरिकांची गैरसोय होते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। युद्धाचा परिणाम अमरावतीमध्ये जाणवू लागलेला आहे। आपण सध्या अमरावतीच्या पंचवटी चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर आहे। अतिशय वर्दळीचं ठिकाण आणि शाळा कॉलेजेस असलेल्या या एरियातला हा पेट्रोल पंप आहे। या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता नसल्या कारणाने पेट्रोल आणि डिझेलची विक्री जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे। हल्ली मोठ्या प्रमाणात या पेट्रोल पंपावर वर्दळ असते, मात्र पेट्रोल पंपावर टँकर न पोचल्या कारणाने या ठिकाणची पेट्रोल आणि डिझेलची विक्री थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे या पेट्रोल पंपाच्या परिसरात जो आहे तो शुकशुकाट पाहायला मिळत आहे। या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेला आहे की पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद आहे अशा आशयाचा फलक लागलेला आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी देखील पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। त्यानंतर आता अमरावतीतही इंधन टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे। अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या पेट्रोल पंपावर चक्क आता पेट्रोल पोचलं नाही, डिझेल पोचलं नाही। त्यामुळे या ठिकाणची पेट्रोल आणि डिझेलची विक्री थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये अमरावतीच्या अनेक पेट्रोल पंपावर देखील अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलचा शॉर्टेज निर्माण झालेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती। अकोल्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। वाढत्या दरांमुळे दुचाकी चालक, ऑटो रिक्षा चालक तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागते। अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा मुबलक असून केंद्र सरकारनं तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहे, त्यामुळे आता अकोलेकरांची काही अडचण भासत आहे। आपल्यासोबत काही अकोलेकर आहेत। दादा काय सांगताल तुम्ही? अरे काय सांगायचं, 200चा पेट्रोल टाकायचं मस्त खूप येतात, 160 टाका लागू राहिलं, लय पैसे नाहीत, काही नाही, पेट्रोलचे भाव वाढले, काय करायचं आता? आता तुम्ही अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडता? बिलकुल नाही, गरजच नाही पडत। जेवढं होईल तेवढं कटोरी करायला लागते आता, एवढं आहे। नेमके आता कुठं चालले? आता बस पेट्रोल टाकायला चालू होतो, काही कुठे गाडी ड्राय पडली होती, थोडे पैसे आले, पेट्रोल टाकायला आलो आता। दरम्यान पेट्रोल टाकण्यासाठी इथे आलेले काही ग्राहक आहेत, आणखीन इथं काही ग्राहक आहेत। काही सांगताल का दादा? अरे दादा, पेट्रोल के बहुत बढ़ गए कि आने जाने को हमारे को बहुत तकलीफ झाली। दूसरे को बोलो। आता नेमका तुम्हाला जे सामान्य माणूस म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? क्या करना सर, अभी काम पे आने को बहुत तकलीफ जा रही है हमारे को, इस करके हमारे को पेट्रोल की बहुत दिक्कत जा रही। जो जगह 40 का पेट्रोल लगता था वो जगह पे हमारे को 70 रुपए का पेट्रोल डालना पड़ रहा। अब क्या करना तुम्ही बोलो, बीजेपी सरकार के टाइम पे। दरम्यान नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणी जात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की पहिले 40 रुपयाचं पेट्रोल आम्ही टाकत होतो, मात्र आता 60 रुपयाचं 70 रुपयाचं पेट्रोल टाकायचा वेळ आली आहे। आणि सरकारने आता इंधनाच्या भावात थोडी वाढ केली आहे, त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागत आहे। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकता, मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत। या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागल्या आहेत आणि अकोलेकर या जे गुरुदेव पेट्रोल पंपवर आता पेट्रोल घेण्यासाठी आलेले आहेत। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।